हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास, ये बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाविरोधात उकली गरळ, आपटून आपटून मारण्याचा केला इशारा। यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं। माहीम भागात हिंदी भाषिकाला मारून दाखवाच, मग तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहात असं मानू, निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। भाजपच्या निशिकांत दुबेंना कोण ओळखतं? आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र त्रिभाषा सक्ती केल्यास सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचा पुन्हा इशारा। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर संतापाची लाट, वसंत मोरेंचा दुबेंना बांबू दाखवत इशारा, तर माथी भडकवण्याचं काम बंद करा, जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन। तोडाफोडा आणि राज्य करा हे भाजपचं राजकारण, हेच मराठी भाषेचे मारेकरी। पहलगाम हल्ल्याची तुलना करणाऱ्या शेलारांवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युती संदर्भात कुणीही बोलू नका, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। संभाजीनगरच्या बालसुधारगृहात मुलींचा छळ होत असल्याचा आरोप, अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। घाटकोपरमधील पालिकेची नवी इमारत तयार असताना विद्यार्थ्यांची जुन्या शाळेमध्ये बोळवण, संतप्त बालकांचा विद्यार्थ्यांसह नवीन शाळेत प्रवेश, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। अकोलेच्या रंधा धबधब्यात पडला तरुण, पोहता येत असल्यामुळे नदीच्या प्रवाहातून दरीत कोसळण्यापूर्वी पोहोचला काठावर।